आपल्या सर्वांच्या श्री सद्गुरूंना मी कोटी कोटी आपल्यासह वंदन करतो. श्री राम कथा संबंध महाराष्ट्रातून आपण गेले 4-5 दिवस झालं श्री राम जन्मभूमी शरयू नदीच्या या तटी स्वामीनारायण मंदिराच्या या अतिशय छान प्रांगणामध्ये आणि अतिशय आल्हाददायक वातावरणात स्वर्ग सुख आपण नामरूपानं भगवंताच्या प्रभू रामरायाच्या सानिध्यात अनुभवत आहोत. जयाशी मोक्ष भावा तेने सद्गुरु सेवावा आणि सद्गुरु विन मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. सर्वसाधारणपणे परमार्थिक काय किंवा प्रापंचिक काय सर्व मंडळींना असं वाटतं की आपल्याला मुक्ती प्राप्त व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावा आणि या मुक्तीसाठी मोक्षासाठी आपण अनेक प्रकारचे अनेक प्रयत्न करत असतो. परंतु खऱ्या अर्थाने मात्र आपल्याला सर्व सुख समाधान आनंद शांती अशा काही जीवनावश्यक ज्या अतिशय आपल्या जीवनाला पूरक आणि पोषक असणाऱ्या गोष्टी मात्र आपल्याला मिळत नाहीत असं दिसून येतं. आपण प्रयत्न करतो परंतु प्रयत्न करूनही त्याचा जो परिणाम आपल्या जीवनावर व्हावा असं वाटतं तो मात्र दिसून येत नाही. असं आतापासून इथपर्यंत सर्वांनाच त्याचा अनुभव. आणि म्हणून तुकोबारायांनी पहिल्या दिवशी सांगितलं सुख पाहता जवा पारे आणि दुःख पर्वता येवरे. आपल्या सर्वांना सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे. नवे नवे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं आपल्या सर्वांना वाटतं. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे. सर्व सुखी बरे बरे आपल्याला दिसतं तसं नसतं. आपल्याला असं वाटतं की एखादी व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की किती सुखी असेल. सकाळी माझ्या उजव्या बाजूला बसलेले जे स्वामी होते किती सुखी असतील. त्याच्या डाव्या हाताचं बघितलं तर सगळं डाव्या हाताचं बघत होते असे. त्याने तो मोजले त्यांच्या हातात काय होतं ते म्हणले नुसते हिरे, नुसते हिरे. एक संन्यासी माणूस आणि काय त्याला म्हणतो तो ब्रेसलेट. माझा कधी योगच आला नाही. असं ब्रेसलेट म्हणजे काय असतं ते सकाळी आपण पाहिलं. आणि या हातात ज्या काय होत्या आमचे संतोष भाऊ जे समाजातून आलेले त्या समाजाला काही नवीन नाही. ब्रेसलेट अंगठ्या आणि त्या सगळ्या कुठे गेली त्यांची मालकी ठीक आहे. ती येतानाच यांना घेऊन गेली होती सोन्याच्या दुकानात. काय जरी झालं तरी म्हणजे आपल्याला बघा आता हे पांढरं आपण ठेवतो. बघा मी काय म्हणतोय वास्तविक पाहता सुखी कोण आहे? सगळे हो. तुम्ही सगळे जाऊन पण आला दिसतं तसं नसतं. सकाळी त्याचे पोरग बसलं होतं ना हनुमान होतो एवढंस असं आपला व्हिडिओ काढतोय फोटो काढतोय. लक्षात घ्या काय जीवन आहे. मी जाऊन आलो राहिलो तिकडे मी 2 दिवस. नको सोडू अन्न नको सेवू वन
चिंती नारायण. काही गरज नाही संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधीन साधिता, जनामध्ये सार्थकता विचाराची होय. मंत्रेची वैरी म्हणे तरी का वायाची बांधावी कटी लागले, रोग जाईल साखरे तरी बिंब का सेवावा. मनाचा मारू न करिता, काय म्हणलंय, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. म्हणालो मी तुम्हाला आपल्या सर्वांना मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे. नाही हो मंडळी, मोठे मोठे महात्मे आहेत, मोठे मोठे संत आहेत, आपल्याला दिसतात, सगळं आहे त्याच्या पद्धतीने त्याचा अधिकार असेल. पण जर संसार सुख नसेल, मुलं बाळ नाहीत, पत्नी नाही, आई नाही, मूल नाही, भाऊ नाही, कोण नाही, तुमच्या आमच्यासारखी जी जातात, पायावर पडतात, मी काल सांगितलं. म्हणजे हे काय असू नये असं नाही, ठीक आहे. परंतु खऱ्या अर्थानं योगियांचे मुकुटमणी, योगियांचे मुकुटमणी, साधकांचे मायबाप, जगताची माऊली, ज्ञानोबाने सांगितलं, असोनी संसारी एक संन्यासी आहे हो. संन्यासी कोणाला म्हणावं? एक संन्यासी. संन्यासाचं द्योतक काय? मला या स्वामीनारायण मंदिराचे जे शुक्लाजी आहे तिकडे काल नानजीबाईंना तिथे रात्री त्यांना रात्री का कधी भोजन दिलं. कोणाला भोजन? हा त्यांना नाही, तुम्हाला दिलं. ते गेले निघून आणि आपण भोजन केलं. आपण भोजन केलं, तुम्ही इकडे बाजूला गेला, मला तुम्ही आपसे बता, आपसे कुछ बात करनी है. मी बोललो काहीतरी आता बात करणे म्हणजे हेच असणार आहे, एवढे रूम आणि तेवढे रूम. तो म्हणजे क्षमा करिए. मला हात जोडले शुक्लाजी. मी बोललो शुक्लाजी हात जोड़ते आज, बोले आपका जो ये पहराव है ना, ये पहराव थोड़ा चेंज करिए. मी बोलो काहीतरी महत्वाचं सांगतो, आपल्या भलेच आहे. तो मैं बोला क्या शुक्ला जी, क्या बात है? आप जो धोती पहनते हैं ना, ये ऐसी सादी धोती मत पहनिए. अरे हमारे यहाँ जो कथाकार आता है ना, उस धोती का जो किनार रहती है ना, ऐसी 4 उंगली जैसा रहती है, ऐसी चमक धमक आती हो. और वो जो आप सदरा पहनते हो उसको ऐसा ये कुछ एम्ब्रॉयडरी करके ऐसा सब कुछ ऐसा, और ऐसा क्या शाल बिल डाल के जाके पूछो, आप लोग जाइए उसको पूछो कि हमारे महाराज जी को क्या पता है, कौन सी धोती पहनने को बोला. वो मुझे बता रहे ऐसा धोती पहनी है, सब सगळं त्यांनी सांगितलं मला काय काय करायचं. तो मैं बोला इससे क्या होगा? अरे इससे क्या होगा, यही सब लोग यही देखते हैं. आप क्या ज्ञान देते हो कौन नहीं देखता, आप कैसे रहते हैं, और आप ऐसे थोड़ा ऐसा ऐसे रहिए. कोई मिलने को आए ना बोलने का नहीं, आज नहीं 2 दिन के बाद. थोड़ा आप ऐसे, आपके पास कोई भी आता है, कोई भी मिलता है, ऐसा ये नहीं. भाई बोला अगले टाइम में जरूर ट्राई करूंगा, अभी फिलहाल तो नहीं. अभी ये लोग तो मुझे चेंज मैं करूंगा तो ये दूसरे दिन ये भाग जाएगा मुंबई. अभी तो मी एक काय सांगतोय, काय भुलला शिवारी येणार उस डोंगा परी, उस डोंगा परी रतनो ही डोंगा, उस डोंगा परी रतनो ही
नाही. तुम्ही किती मोठी उपारणी घालता, किती मोठ्या शाले लावता, किती आता मी शाले केली हे आता सगळं मी खरंच त्यातले तर हे पण तुमच्यासाठीच मी हे सगळं करत असतो. कुठंतरी तुम्ही मला गुरुजी म्हणता, कुठंतरी काहीतरी पण त्याला थोडंसं आपलं वा काही गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींची. माझ्या सद्गुरूंनी असंच मला मार्गदर्शन केलं. माझे सद्गुरू साधा लेंगा सदरा घालत होते हो. साधा लेंगा सदरा, मोठे टिळे बिळे लावत नव्हते, पायामध्ये खडाव बिडाव, हातामध्ये ब्रेसलेट, साधं घड्याळ होतं. तुम्हाला खरं सांगू, मला मी सारखा घड्याळाला हात लावतो ना असा मला अब्जूक वाटतं. आमच्या दादाला माहिती असेल आणि आमच्या दादांना पण माहिती असेल, 2 दादा आहेत असलेले, एक राजू दादा आणि दादांना म्हणजे आमले दादा, दोघांना माझ्या सवसत आहेत ही मंडळी. तुम्हाला खरं सांगू, मला कीर्तनाला किंवा कथेला ना बघायला घड्याळ पाहिजे. किती वर्ष मी विचार करतोय घड्याळ घेईन पण नाही घेता आलं. तुम्ही म्हणलं असं मग आता काय झालं, आता एकदमच घातलं काय हल्ली घातले 2-4 महिने झाले. डॉक्टर गेले दुबईला, तिकडून त्यांनी मला म्हणले, म्हणजे त्याच्या लक्षात होतं की गुरुजींना घड्याळ पाहिजे. कशाला पाहिजे? कथेत वेळ आणि कथेचीच वेळ लागत. हे बघ असं बघायला लागतं ना, तेव्हा 9ला बरोबर कथा सुटते सकाळी. भान राहायचं नाही, मागची लोक चुळपून करायची. मला काय माहिती 9 वाजले का 9:30 वाजले, आपला बेभान. त्याचा ह्याचा परिणाम असा चांगला झाला. असे सद्गुरूंचं असं एक घड्याळ होतं, साधं होतं असं, आणि ते असे घालायचे. मला असं वाटायचं की सद्गुरू सारखं माझ्या पण जर हातात घड्याळ असेल तर पण दिसे असं बघेन, असं बघेन. हे का मी सांगतोय तुम्हाला, हा लौकिकाचा भाग नाहीये. परमार्थ हा लौकिकाचा भाग नाही. आणि तसं पाहायला गेलं तर प्रपंच पण लौकिकाचा करू नये. याचा अर्थ थाटामाटात राहण्याचं नाही. काही लोक ना असून कंजूस वागतात. आता आमचे राऊत साहेब बघा, राऊत शेठ सगळे भाऊ असेल तर आमचं रुबाबात राहायला रुबाबात पाहिजे. माणसानं रुबाबात राहावं, आनंदात राहावं आणि चांगलं चुंगलंच खावं. त्याच्याबद्दल माझे ज्ञान आहे. पण परमार्थ जो भरताने केला, राजा भरतानं प्रभू रामरायाच्या छोट्या भावाने आपल्याला परमार्थ करून दाखवला. पादुका घेतल्या प्रभू रामरायाच्या आपल्या डोक्यावर घेतल्या, शिर कमलावर, आणि वचन घेतलं 14 वर्षानंतर एक दिवस उलटला नाही पाहिजे, नाही तर मी अग्निकुंडात प्रवेश करीन. आणि प्रभू रामरायाच्या त्या पादुका डोक्यात घेऊन भरत निघाला अयोध्येला पोहोचला. राजसिंहासनावर स्थापन केल्या त्या पादुका प्रभू रामरायाच्या. मंडळी, मी हे का सांगतोय, राम नामाचं महत्व तुमच्या लक्षात यावं. काय म्हणतात नाम घेऊन होणार? अरे त्या नामानं, प्रभूच्या देवाच्या श्रीरामाच्या नामानं त्या पादुका तिथं राजसिंहासनावर ठेवल्या. आणि स्वतः काय केलं, स्वतः जसे प्रभू रामराया वनात 14 वर्ष राहणार ना, यांनी पण राहायचं ठरवलं अयोध्येच्या बाहेर नंदीग्रामी. मी पण माझ्या दादासारखा वेश परिधान करणार, मी राजवस्त्र नाही घालणार. माझ्या दादानं वल्कल धारण केली ना, भरतानं सुद्धा वल्कल धारण केली. अंगावर वल्कल धारण करून नंदीग्रामी जाऊन राहिला भरत. आणि नंदीग्रामी जाऊन तिथून राज्यकारभार अयोध्येचा पाहू लागला. याला म्हणतात भरत भेट. याला म्हणतात भरत भेट. 5000 वर्ष झाली त्या भरत भेटीवर. किती प्रवचन, किती कथा, किती कीर्तन काल सुरू होती, आज आहेत आणि उद्याही असणार आहेत. नवीन वाटतं, ऐकणाऱ्यांना नवीन वाटतं, सांगणाऱ्यालाही नवीन वाटतं. आणि मंडळी, इकडं राज्यकारभार प्रभू रामरायाच्या स्मरणात सुरू झाल्यानंतर मात्र प्रभू रामराया बरं का, लक्ष्मण, सीतामाई, हो, ही सगळी मंडळी पुढच्या प्रवासाला निघाली. आणि पुढच्या प्रवासाला वाटेत त्यांना आत्री मुनीचा आश्रम लागला. सकल मुनी सन विदा कराई, सीता सहित चले तो भाई.
आत्री के आश्रम जब प्रभु गयहू सुनत महामुनि हर्षित भयहू. माझ्या आश्रमाकडं राम लक्ष्मण सीता येत आहेत. आत्री मुलींना काय आनंद झाला असेल सांगा मला. आत्री मुलींची अर्धांगिनी अनुसया दोघ जण अतिशय आदर्शवत त्यांचं बरं का जीवन कार्य सुरू होतं, जीवनमान सुरू होतं. त्या आश्रमात गेल्यानंतर प्रभू श्रीरामाचं सौंदर्य पाहून आत्री मुनींचं नेत्र तृप्त झाले. ते त्यांना आदराने आश्रमात घेऊन आले आणि त्यांची पूजा केल्यावर अतिशय सुंदर पद्धतीनं प्रभू रामरायावर ते बोलू लागले. सुंदर बोलायचं असतं हे सांगावं लागतं.